नमस्कार. सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आता आपण हायवेच्या लगत जो दत्तगुरू मंगल कार्यालय त्यामध्ये आहोत. तिथं त्या ठिकाणी आपण आहोत आणि त्या ठिकाणी खरं तर अखिल भारतीय वारकरी महामंडळ यांचे जे वारकरी आहेत मावळ तालुक्यातले हे सगळे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. आणि खरं तर याचं कारण हे असं आहे की डॉक्टर विकेश मुथा यांच्या पत्नी अंजनताई मुथा यांचा उपसरपंचपदी निवड झाली, त्या संदर्भात त्यांचा सत्कार आणि त्याचप्रमाणे कामशेतमधील जे संतोष कुंभार यांचाही या ठिकाणी सत्कार आहे. कारण त्यांनी जे भरीव असं काम वारकऱ्यांसाठी केलेलं आहे, एकंदरीत अध्यात्म जे भरीव असं काम केलेलं आहे, त्या संदर्भात त्यांचा या ठिकाणी वारकऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आलेला आहे. आणि त्या संदर्भातच आपण इथं जे उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि इतंभूत माहिती घेणार आहोत की नक्की हा सत्कार करण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे. ज्यांचं समाजाच्या प्रती खूप मोठं असं योगदान असतं, खरं तर ते त्या सत्काराला पायक असतात. आणि या मावळ तालुक्यामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये डॉक्टर विकेश मुथा आणि त्यांच्या असणाऱ्या सौभाग्यवती पत्नी अंजनाताई डॉक्टर विकेश मुथा यांचं समाजाच्या प्रती किंवा कामचट नगरी असं आणि कामचट नगरीच्या परिसरातील असणारी आजूबाजूला जी गावं आहेत त्या गावातील खूप मोठी त्या समाजाची त्या सेवा करत असतात. आमच्या मावळ तालुक्यामध्ये खूप मोठा अखंड हरिनाम सप्ताह त्या कुटुंबाच्या वतीने होत असतो. आणि म्हणून काहीतरी आमचा खारीचा एक वाटा म्हणून आम्ही त्यांच्या कार्यातून उतराई होऊ, हाच आमचा अखिल भारतीय वारकरी मंडळाचा संकल्प होता. म्हणून आम्हाला स्फूर्ती निर्माण झाली की डॉक्टर विकेश मुथा साहेबांचा आणि संतोष भाऊचा सत्कार करावा हे आम्हाला वाटलं. काय सांगाल, हा जो सत्कार या ठिकाणी केलेला आहे, काय सांगाल सत्काराबद्दल आणि कधी वारकरी सर्व या ठिकाणी जमलेले आहेत, काय बोला? या कार्यक्रम प्रसंगी ज्यांचं अखिल भारतीय मंडळामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे असे मंडळाचे आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉक्टर विकेश मुथा, त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती अंजलीताई मुथा यांची कामशेत नगरीच्या ग्रामपंचायतीवरती उपसरपंचपदी नव्याने निवड झाली आणि मग त्यांचा सन्मान मंडळाच्या वतीने या ठिकाणी व्हावा असा संकल्प मंडळाने केला. सत्य संकल्पाचा दाता नारायण, नाही का? आणि म्हणून भगवत कृपेने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना त्यांचाही सन्मान झाला. तसेच मंडळाचे मार्गदर्शक मावळ तालुक्याचे माजी सभापती, आमचे सहकारी मित्र आणि वारकरी मंडळाचे जिल्हा कमिटीचे सेवा समिती प्रमुख अध्यक्ष हरिभक्तीपरायण संतोष भाऊ कुंभार यांचाही विविध ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान झाला आणि मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान व्हावा असाही संकल्प मंडळाने केला आणि तोही योग आज या ठिकाणी घडून आला. अतिशय आनंद होतो. या दोन्ही उभयंताचा सन्मान या ठिकाणी होत असताना मंडळाचे सर्व पदाधिकारी आपण या ठिकाणी आलात. पुन्हा एकदा मी मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. दीपावली सणाचं औचित्य साधून अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने मावळ तालुका अध्यक्ष म्हणून जी भूमिका पार पाडत आहेत असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक लालगुडे पाटील, दत्तात्रय लालगुडे पाटील यांच्या जे मंगल कार्यालयामध्ये या शुभ दिनाचं औचित्य साधलं. खरं वास्तविक हा एकत्र येण्याचा संकल्प या दीपावली सणाच्या निमित्ताने सर्वात महत्त्वाचं काय असेल तर अखिल भारतीय वारकरी संप्रदाय हा मावळ तालुक्याच्या प्रत्येक घराघरामध्ये पोहोचला पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून आजची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली. त्याचबरोबर आज येणाऱ्या कार्तिकी एकादशी निमित्त असणाऱ्या कोकणामधून येणाऱ्या असंख्य दिंड्या ज्या वेळेला त्या आळंदीला जातात त्या संपूर्ण दिंड्यांचे व्यवस्थापन या मावळ तालुक्यामध्ये प्रवेशद्वार ज्या खंडाळ्या घाटातून लोणाळ्यामधून सुरू होते आणि त्या आळंदीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या मावळ तालुक्याने ही जबाबदारी पूर्ण पाडावी हा देखील उद्देश आणि उद्दिष्ट सर्वात महत्त्वाचं आणि त्या निमित्ताने आजची बैठक या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडलेली आहे. त्याचबरोबर एक सांप्रदायिकमध्ये चांगलं काम करीत असणारे आमचे संतोषजी कुंभार आणि डॉक्टर विवेकजी मुथा यांच्या पत्नी कामशेटच्या उपसरपंच झाल्या, त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात आला. आणि सर्वांना या ठिकाणी आमच्या दत्तात्रय लालगुडे पाटील यांच्या वतीने सर्वांना सूचना देऊन उद्याच्या येणाऱ्या दिंडींची व्यवस्था आपण कशा पद्धतीने करायची त्या व्यवस्थापनाच्या निमित्ताने संपूर्ण बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि यशस्वी झाली. याच ठिकाणी अखिल भारतीय वारकरी मंडळाने मावळ तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये कमिटी तयार करून अखिल भारतीय वारकरी मंडळाची वाढ करायची या निमित्त आज हा सोहळा हे केलेला आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली या युक्तीप्रमाणे 14 तारखेला माझा आविष्कार फाउंडेशन या सोलापूर या ठिकाणी समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला.
आणि ही बातमी कळता कळता पत्रकाराच्या माध्यमातून सर्व वारकरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली, समाजावर पोहोचली आणि मावळ तालुक्यामध्ये अनेक संघटनांनी येऊन माझा त्या ठिकाणी सन्मान सत्कार केलेला आहे. आज खरा आनंद होतोय. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सर्व मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी, आदरणीय शेतकरी वारकरी असणारे या कार्यालयाचे मालक दत्तात्रय महाराज लालगुडे पाटील यांनी ठरवलं बैठक घेऊन की डॉक्टर विकेशजी मुथा यांच्या पत्नी या खटकाळा ग्रामपंचायत मोठ्या ग्रामपंचायत असणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये त्या बिनविरोध उपसरपंच झाल्या आणि मला जो पुरस्कार मिळाला या 2 मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. आणि हा दिवाळीचा पर्व चालू असताना त्यांनी या गोड पर्वाला हा सन्मान सत्कार आमचा केल्याबद्दल मी प्रथमतः मावळ तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाचं खूप खूप धन्यवाद देतो. आणि हा उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे की वारकरी आमचा यापुढे शेतकरी चांगल्या प्रकारे चांगलं काम समाजाची सेवा करावी ह्या उद्देशाने त्यांनी ही बैठक आयोजित केली होती. आणि त्या बैठकीला आज खरं पाहिलं तर आमचं भाग्य आहे की भास्कर अप्पा आज जिल्ह्याचा कारभार, महाराष्ट्राचा कारभार, तालुक्याचा कारभार करत असताना या छोट्याशा वारकांच्या बैठकीला ते उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या हस्ते आमचा पुरस्कार किंवा आमचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. लालगुडे पाटलांना खूप खूप धन्यवाद देतो की जोडून या धन उत्तम व्यवहार युगाचे विचार विवेकचे करी या युक्तीप्रमाणे प्रत्येक वारकरी त्यांच्या संकल्पनेतून हा जोडला पाहिजे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचा पदाधिकारी झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून ह्या भावनेतून त्यांची चांगल्या प्रकारे या सर्व समाजाची सेवा वारकरी सेवा घडो अशी त्यांची संकल्पना आहे आणि ती नक्कीच पूर्ण होईल अशी मी शुभेच्छा सदिच्छा देतो. आणि सर्वांनी वारकऱ्यांनी त्यांच्या पाठीशी राहून त्यांची जी संकल्पना आहे ही नक्कीच पूर्ण करावी अशी भावना व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. दरवर्षीप्रमाणे मावळ तालुका अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज लालगुडे पोलीस पाटील यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मिठाई वाटप करण्यात येते. याही वर्षी त्यांनी तो उपक्रम राबवला. त्या मिठाई वाटपाबरोबर त्यांनी आमच्या भगिनी सौभाग्यवती अंजलीताई मुथा यांची कामशेत नगरीच्या उपसरपंचपदी निवड झाली, त्याबद्दल त्यांचाही सत्कार. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक पंढरपूर शिरोमणी संत शिरोमणी गुरुबाकाका पायी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक हबप संतोष महाराज कुंभार यांचाही सोलापूर येथे जो सत्कार झाला त्या सत्कारासाठी त्यांचाही आज अखिल भारतीय वारकरी महामंडळाने त्यांचाही सत्कार केला. धन्यवाद. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं या ठिकाणी जो सोहळा होता तो सोहळा अत्यंत देखणा असा छोटासा सोहळा झालेला आहे. खरं तर संतोष कुंभार असतील किंवा डॉक्टर विकेश मुथा यांच्या पत्नी अंजनताई मुथा ह्या असतील किंवा इतर जे जमलेले सगळे पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या वतीने हा सगळा सोहळा खूप छान पद्धतीने झालेला आहे आणि एकंदरीत दिवाळी निमित्त मिठाई वाटपाचाही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांचा जो संकल्प आहे की प्रत्येक गावामध्ये एक महिला आघाडी असेल किंवा एक वारकऱ्यांचं एक मोठं संघटन आपल्याला करायचं आहे जेणेकरून समाजामध्ये एक वारकऱ्यांचं जे विचारांचा त्यात पूर्णपणे प्रचार प्रसार होईल अशा पद्धतीचे काम आपल्याला मावळ तालुक्यामध्ये करायचं आहे. अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी अखिल भारतीय वारकरी मंडळाने घेतलेली आहे. सह्याद्री वार्तासाठी मी प्रफुल्ल कामशेत.